आईच्या छायेत लेक लाडकी ह्या घरची, होणार सुनमी त्या घरची. लाऊडस्पीकरवर हे गाणे लावले होते. घरात सगळे पाहुणे जमले होते. सगळा गोंधळ चालला होता, कारण उद्या माझ्या लग्नाकरिता ही सगळी गडबड चालली होती. आजची शेवटची माझी रात्र ह्या घरात. उद्या मी दुसरीकडे जाणार ह्या विचारांनीच मन हळवे झाले होते. एका लग्नाने माझ्या जीवनात एवढा बदल? मी तीच, पण माझं नाव, गाव सगळ्यात परिवर्तन होणार. एवढी वर्ष आईच्या छायेत राहिले आणि आई मला आता दुसऱ्याला देणार. अशा विचारांनीच मी कासावीस झाले. या घरातल्या एक एक आठवणी माझ्या डोळ्यासमोर सरकू लागल्या. किती लाडाने वाढवले मला बाबा. बाबा गेले तरी आईने काही कमी पडू दिले नाही. मला उच्च शिक्षण दिले. बाबाची उणीव मला आईने कधीच जाणीव दिली नाही. ती सतत माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. एकदा लहानपणी सर्वांबरोबर खेळताना आम्हा मित्रमैत्रिणींचे भांडण झाले. ते एवढे विकोपाला गेले की अक्षरशः मारामारी झाली. सगळ्यांच्या आया पण त्यात सामील झाल्या, पण माझी आई गच्चीवरून नुसती पाहत होती. तिचे लक्ष माझ्याकडे होते. भांडण माझ्यामुळे झालेच नव्हते, पण खेळाच्या भांडणात दोन गट होतातच ना, तसे झाले. मी सुरुवातीला शाब्दिक चर्चेत भाग घेतला. जेव्हा हमरीतुमरीवरून मारामारी सुरू झाली तेव्हा मी घाबरले. एक दोघांचा मारही खाल्ला, पण त्यांना उलट मारायला गेले नाही. थोड्या वेळाने मी वर घरी आले. आईने विचारले, आज जेवणार नाहीस ना तू? मार खाऊन आली आहेस ना? म्हणून विचारते. कसली ग भांडणं करता एवढी मारामारीपर्यंत? आणि उगीच मार खाऊन बावटासारखे काय राहायचे? मला नाही आवडले. भांडण करायचेच नाही आणि कुणाचा फुकट मारही खायचा नाही. बावट मुळीच राहायचे नाही. आईच्या ह्या उत्तराने मी समजून चुकले आणि कधी भांडण व्हायला आलं की मी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि वेळ पडलीच तर मार न खाता 2-4 द्यायलाही मागे राहिले नाही. आम्हा मुलांचा खेळातला हिशोब खेळातच चुकता करून यायची. आयांना मध्ये गरज पडायचीच नाही पडण्याची. मुले खेळतात, भांडतात आणि लगेच एक होतात. हे असंच चालत असतं, हे नंतर कळले. आपली माऊलीच आपल्या मागे असल्याने एक सकारात्मक ऊर्जा प्रत्येक मुलामध्ये येतच असते. आपल्या माणसांची, बाहेरच्या जगाची कुणाचीच पर्वा वाटत नाही जेव्हा मी आईच्या छायेत असते. अडीअडचणीत, शाळेत, कॉलेजात मी कधीच मागे राहिले नाही. माझ्या आईच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनी, बाळा निडर हो, कुणाला घाबरायचे कारण नाही, सत्कर्म करत राहा, कुणाला दुखवू नकोस, सौजन्याचे गुण अंगी बाळग, असे बरेच संदेश आई मला पावलोपावली देत राहिली. आईचा भक्कम पाठिंबा असल्याने मी बिनधास्त पुढेच गेले आणि आज एक नामवंत डॉक्टर म्हणून नाव लौकिकाला आणले. ते सर्वस्व आईच्यामुळेच. आता मात्र मनात हुरहुर आणि काळजी वाटते. आता माझ्या आईच्या छायेपासून मी दूर जाणार. आपली संस्कृती सांगते, मुलीने नवऱ्याच्या घरी नांदायला जायचे आणि आईने आता एकटं राहायचं. मनाला नाही पटत. आपली परंपरा बदलायला हवी. आईच्या छायेत मी एवढी वाढले, मोठी झाले आणि आई आता म्हातारी होते, मग मीच तिचा आधार व्हायला हवा आणि मी ते नक्की करणार. आईच्या छायेत मला राहायला मिळणार. शेखर, माझा होणारा नवरा, याच्याशी बोलून मी आईला माझ्या जवळच ठेवणार, हे मात्र नक्की. अशा गोड विचारांनीच मी माझ्या लग्नाचा विचार करतच झोपी केले. धन्यवाद.